वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे किंवा दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी कुशावरता करिता स्नान त्याचे वैकुंठी राहाने दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी नामामणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी धन्य धन्य निवृत्ती स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता आसित करी समंशात गंजराम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मोरवी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामिषपारं नयति नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनिद्र स्वाहास्यवदनं कदा डुबीचमाला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पायमा वाची म्हणता गंगा गंगा सकळ पापे किंवा दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण भगवान पांडुरंगाचे लाडके लढीवाळ प्रेमळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज नामदेवरायांचा 4 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, अति महत्त्वाचं आहे. कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं ही सांगणाऱ्याचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. आणि आहे ना पूजनीय पिताश्री विष्णू बाबा पुंजाजी म्हैसदुने आणि मातोश्री मंदाबाई विष्णू म्हैसदुने हे दोघंही आई बाबा काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जाऊन आले आहे का नाही, यात्रा करून आले. चारीधामला पण गेलते का? वा 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 वा. चारीधाम यात्रा पूर्ण करून आले आणि तिकडून आल्यानंतर आम्हा दोघा नवरा बायकोंनी याचं पुण्य आमच्या पदरात पाडलंय. तीर्थयात्रेचं पुण्य आम्ही आमच्या पदरात पाडलं, पण ते पुण्य आमच्या एकट्यापुरतंच नसावं तर पूर्ण आमच्या गावालाही ते पुण्य आमच्या वतीनं मिळावं म्हणून तिकडचं पाणी इकडं घेऊन आले. संपूर्ण गावात परिसरात ते पाणी मिरवलं, गंगा ऐकणे पूजन केलं आणि आल्यानंतर त्या पुण्याचा वाटा तुम्हालाही मिळावा, आमच्या नातेवाईकांना मिळावा, परिसरातल्या भाविकांना मिळावा हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या. आणि इथं आल्यानंतर तुम्ही आलात ना, मग तुम्ही गंगेचं पाणी मिरवण्यासाठी आलात, ते पुण्याचा वाटा पदरात पाडून घेण्यासाठी आलात. आल्यानंतर निर्मुखी जाऊ नका, त्या प्रित्यर्थ भोजनही आम्ही ठेवलंय, पण भोजनाच्या अगोदर आम्ही कीर्तनाचा आस्वाद ठेवलाय. ते कीर्तन तुम्ही ऐका, नंतर महाप्रसाद घ्या आणि मग पुण्याचा वाटा घेऊन तुम्ही तुमच्या वाटेला जा, असा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून आई बाबांनी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केले. त्यांचा सगळा परिवार आदरणीय पुंजाजी म्हैसदुने, विष्णूदादा म्हैसदुने, अशोकराव म्हैसदुने, शिवाजीराव म्हैसदुने, बाळासाहेब म्हैसदुने हा सगळा मोठा परिवार. आणि या सर्वांचा निरोप
आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन जे केलंय ते आदरणीय अत्यंत मृदू अजात शत्रू आणि मार्दवी व्यक्तिमत्व आमचे सचिन दादा शिरसाट त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन या कीर्तनाचं या ठिकाणी केलंय. आणि या सर्वांना निरोप ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय ते वारकरी संप्रदायाचे पाईक सेवक या नात्यानं कार्य करणारे संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या बद्दल आपुलकी असणारे आस्था असणारे आमचे आदरणीय चेतन महाराज नागरे त्यांनी दिलेलं हे आम्हा सर्वांना निमंत्रण. उपस्थित वडीलधारी सर्व आई बहिणी, सर्व टाळकरी माळकरी, उभ्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे, गोड गळ्याचे धनी आमचे आकाश महाराज अरसोली या ठिकाणी आहे. जरा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. गोड त्यांचा आवाज आहे. साक्षात सरस्वती त्यांच्या कंठात वास करते आहे. मागल्या जन्मात आमच्या आकाश महाराजांनी कोकिळा खाली होती का काय असं वाटतंय. एवढा गोड तुमचा आवाज कसं काय? गोड तुमचा आवाज. शेजारी आमचे आदरणीय गोड गळ्याचे धनी रवी महाराज जगताप आहेत, तुम्हाला वंदन. आमचे आदरणीय निखिल महाराज आहेत, बाबा आहेत. इकडचे चोपदार आहे का नाही? वा वा, गोड आहेत, तुम्हाला वंदन. हे दोन्ही बालगोपाळ कुठले भारी आहेत, तुम्हालाही वंदन आहे का नाही? अप्रतिम साऊंड सिस्टीम, ज्या साऊंडची उभ्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. नामांकित कीर्तनकार लोक ज्या साऊंडची अपेक्षा करतात ते आमचे आदरणीय श्रीराम साऊंड सिस्टीम आमचे निखिल दादा. वा वा, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. गोड साऊंड आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ते करत असतात. मी तर ताई तुम्हाला सांगतो, लॉन्समध्ये साऊंड लागत नाही, तुम्ही कोणाचंही आणा, पण त्या बहुला काय देवानी वरदान दिलं आहे ते बरोबर लावतात. कसाही लॉन्स असू द्या, आहे का नाही? आता लॉन्स भारीच आहे, पण ते कसाही लॉन्स असू द्या ते बरोबर लावण्याचं काम करतात. त्यांना ती देवाने दिलेली देणगी आहे, तुम्हाला वंदन करतो. आणि उभ्या महाराष्ट्रावर सध्या ज्या कीर्तनकारांना स्टँड नव्हतं, म्हणजे स्टेज मिळत नव्हतं, अशा लोकांना ज्याने स्टेज मिळवून दिले ते आमचे भक्तिनाथ यूट्यूब चॅनल. वा वा, टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. आहे का नाही? महाराष्ट्रभर त्या चॅनलची चर्चा आहे, भक्तिनाथ यूट्यूब चॅनल. जर तुमचं कधी मन उदास झालं, जर तुम्हाला कधी असं प्रसन्न असं उदास वाटलं, आहे नर्वस झालं, त्यावेळेला त्या चॅनलला नक्की भेट द्या. आणि तिथे मोठ्या मोठ्या नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं तिथं शूटिंग झालेली आहेत. ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटेल त्या त्यावेळेला जाऊन ते बघा. असे आमचे रोहनदादा धोंगडे या ठिकाणी आहेत, तुम्हाला वंदन करतो. सगळ्या आई बहिणींना, वडीलधाऱ्यांना वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आता वाजलेत किती? 11:30 वाजून गेलेत, आहे का नाही? आता वाजले की 12, म्हणजे असं वाजत आले असं मला म्हणायचं होतं. 12:30 पावणे 1 वाजता मी कीर्तन संपवणार आहे. सर्वांनी ताट बसून ऐका. टायमिंग किती पाहिजे माहिती ना तुम्हाला? 1 वाजता टायमिंग दिलेला आहे संपवण्याचा, पण मी 1 पूर्ण वाजवणार नाही. मला माहिती आहे का नाही, आपल्याला प्रत्येकाला काही ना काही अडचणी, कामधंदे आहेत, उद्योग आहेत, त्यामुळे पावणे 1 वाजेपर्यंत आपल्याशी कीर्तन करतोय. सर्वांनी मन लावून ऐका, ताट बसून ऐका. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा मात्र सर्वांनी टाळी वाजवा. गोड मृदंगाचार्य आमचे स्वप्नील महाराज रसाळे या ठिकाणी आहेत, तुम्हाला वंदन. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या डोक्यावरून जाईल असं अजिबात सांगणार नाही, तुम्हाला कंटाळवाणं होईल असं अजिबात सांगणार नाही. तुमच्या आवडीचं बोलणार, तुमच्या मनाला, तुम्हाला कीर्तनाला आल्याचा आणि कार्यक्रमाला आल्याचा पश्चाताप अजिबात मी होऊन देणार नाही. गोड आहेत, गोड चिंतन आहे. गंगा कोणी आणली याच विषयावर बोलणार मी. गंगा कोणी आणली, कुठून आणली, कशा करता आणली आणि गंगेचा उगम कुठून झाला, शेवट कुठं झाला एवढं सांगणार आणि कीर्तन थांबवणार. विठ्ठल विठ्ठल. आज गंगा पूजन आहे. हे आई बाबा यात्रेला जाऊन आले. तुमच्या माहिती करता बोलू का? जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब आहे आणि आपलं आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंत माणसाने एक गोष्ट केली पाहिजे. जवळ सकळ शीत आये, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाया चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला. तीर्थयात्रा केली पाहिजे, पण ती कोणा संघ केली पाहिजे याला महत्व आहे. नुसती यात्रा करून उपयोग नाही, ती कोणा संघ केली पाहिजे. सात्विक माणसाबरोबर यात्रा घडली पाहिजे आणि सात्विक माणसासोबत घडत असताना सात्विक वृत्ती माणसाची तयार होते आणि सात्विक वृत्ती तयार झाल्यानंतर यात्रा सुद्धा सफल होते. तीर्थयात्रा सुखे जावो, वाचे विठ्ठल नाम घेऊ, ऐका नाही, संता संगे शिव वासुदेव धनीवर, ऐका नाही. फार यात्रेचं फार मोठं पुण्य सांगितलेले. आज त्या निमित्ताने अभंग निवडलाय संत नामदेव महाराजांचा. कोण नामदेव महाराज? ऐका. भगवान पांडुरंगाची लाडकी भक्त, लढीवाळ भक्त, प्रेमळ भक्त, संत शिरोमणी संत नामदेव महाराज. कोण नामदेव महाराज? थोडक्यात सांगतो. नामदेवरायांची भक्ती फार श्रेष्ठ होती. भक्ती म्हटली की संत नामदेवरायांचं नाव पुढे, बरं का. वैराग्य म्हटलं, ऐका नाही, शांत म्हटलं की एकनाथ महाराज, ऐका नाही,
वैराग्य म्हटलं की संत जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज आहेत. तसे प्रत्येक संतांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. तसे नामदेव महाराज हे भक्तीचं प्रतीक आहे. भक्ती म्हणजे काय सांगतो, जरा भजन करा. भक्ती म्हणजे काय? तुकाराम महाराजांकडे काही माणसं गेली, माहिती लक्ष द्या. तुकाराम महाराजांकडे काही माणसं गेली. भक्ती म्हणजे काय? तुकाराम महाराज म्हटले तुम्ही कुठले? म्हटले आम्ही मखमालाबाद. तुम्ही कुठे राहता? राव हॉटेलच्या जवळ. बरोबर. तुम्ही कुठे राहता? आम्ही मेरी. तुम्ही म्हसरूळ. आम्ही वेंडळी. तुम्ही कुठे राहता? आम्ही चियडी. बरोबर. तुम्ही कुठे राहता? आम्ही जवळके. तुम्ही कुठे राहता? काथरगाव. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं असं म्हणणं आहे भक्ती म्हणजे काय सांगा. तुकाराम महाराज म्हटले तुम्ही इतक्या लांबून माझ्या नावावरती आलात, जरा आराम करा का लगेच भक्ती म्हणजे काय? हा गेले आरामाला, आले आराम करून. महाराज सांगा आम्हाला भक्ती म्हणजे काय? अरे जेवण करा का लगेच भक्ती म्हणजे काय? हा आले जेवण करून. सांगा आम्हाला भक्ती म्हणजे काय? तुकाराम महाराज म्हटले तुम्ही काय करता? म्हटले आम्ही शेती करतो. शेती म्हणजे काय काय करता शेतीमध्ये? म्हणजे आम्ही कांदे करतो, वांगे करतो, टोमॅटो करतो, द्राक्ष बाग आमच्या मोठ्या प्रमाणात आहे का नाही? हा म्हणजे कांदे कसे करता? त्यातला एक जण गरम डोक्याचा बाबा तो तुकाराम महाराज म्हटलं आम्ही शेतकरी आहे, कांदे कसे करते आम्हाला माहिती आहे, ते आम्हाला भक्ती म्हणजे काय सांगा. महाराज म्हटले जेवढं मी विचारलं तेवढं तुम्ही सांगायचं. भक्ती म्हणजे काय सांगा. तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं तुम्ही कांदे कसे करता? म्हटले ते बी असते काळं उळ, हा ते गादी वाप्यात टाकतो, हा त्याला आम्ही पंजाने हलवतो, बरं त्याला आम्ही पाणी भरतो, हा ते लागवडीच्या लायक होतं, बरं मग ते लागवडीच्या लायक झालं की आम्ही काय करतो, इकडच्या वाफ्यातला रोप उपटतो आणि तिकडच्या वाफ्यात नेऊन लावतो. तुकाराम महाराज म्हटले याचंच नाव भक्ती आहे. म्हणजे अरे जसं लागवडीच्या लायक झालेलं रोप तुम्ही या वाफ्यातून उपटून त्या वाफ्यात नेऊन लावता, तसं प्रपंचावरलं प्रेम काढायचं आणि परमेश्वरावरती लावायचं, याचंच नाव भक्ती आहे का नाही? म्हणा हेची हेची तोर भक्ती आवडते देवा, हेची तोर भक्ती आवडते देवा, हेची तोर भक्ती आवडते देवा, हेची तोर भक्ती आवडते देवा. नाशिक जिल्ह्यातलं नो, अरे जसं प्रपंचावरला प्रेम काढता आपलं वाफ्यातला रोप उपटून तिकडच्या वाफ्यात नेऊन लावताना, तसा प्रपंचावरला प्रेम काढा परमेश्वरावरती लावा, याचंच नाव भक्ती आहे. का नाही? भक्ती म्हणजे काय? जास्त लई काळ पूजा करायची दादा, लई काळ पूजा करत बसायची 1-2 तास, लई कर्मकांड करीत बसायची, याला भक्ती म्हणत नाही. तुमच्या मनातली श्रद्धा जागृत करणे आहे का नाही? कोणाच्या मनाला वेदना होऊ न देणे, असं वागणं, कोणाची लांडी लबाडी न करणे, कोणाची चाहडी चुगली न करणे, याचं सुद्धा नाव भक्तीच आहे. विडाला तसा संत नामदेवरायांच्या बाबतीमध्ये भक्तीचं प्रतीक महाराजांच्या पुढे उमटलेलं आहे. जसं बऱ्याच लोकांना भक्ती पदव्या असतात, रामायणाचार्य किंवा कोणी वकील असतो, काय झाले वकील ॲडव्होकेट, तसं बऱ्याच तसं संत नामदेव महाराज म्हणजे भक्तीचं प्रतीक आहे. ऐका, संत नामदेवरायांनी ऐतिहासिक क्रांती केली होती. थोडं 1 मिनिटात ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. संत नामदेवराय कीर्तन करत होते औंढ्या नागनाथला कीर्तन करत होते. महाराजांच्या भक्तीचं प्रतीक किती गोड आणि काय विलक्षण महत्व महाराजांचं, ऐकून ठेवा. महाराजांचं कीर्तन चालू होतं औंढ्या नागनाथला, परळी वैजनाथच्या जवळ औंढ्या नागनाथला महाराजांचं कीर्तन चालू असताना तिथल्या ब्राह्मणांना त्रास झाला मंत्र म्हणण्यामध्ये. मंत्र म्हणताना त्यांना ते चलबिचल व्हायची, कारण तिकडचं कीर्तन चालू, इकडचे यांचे मंत्र चालू, त्यांना चलबिचल व्हायला लागले, त्यांचं लक्ष लागे ना. तर त्या वेळेला ते ब्राह्मणांमधला एक ब्राह्मणाला म्हटलं, अरे नाम्या तुला काही कळतं का? म्हटले, अरे आम्ही मंत्रोच्चार करतोय, देवाला प्रसन्न करतोय, देवाला आम्ही स्नान घालतोय, तू म्हटली इथं कीर्तन करतो, आम्हाला विक्षेप करतो, जा मंदिराच्या पाठीमागे. वाईट वाटलं नामदेवरायांना. शांत होते नामदेव महाराज, त्यांना काही फिरून बोलले नाही. महाराज म्हटले ठीक आहे, म्हटले जातो.
महाराज मंदिराच्या पाठीमागे गेले, भाविकही त्यांच्या मागे आले, महाराज कीर्तन करू लागले. त्या कीर्तनाचा परिणाम भगवंताला लाजीरवाणं झालं. भगवंताने ठरवलं माझ्या भक्ताचा अपमान मी सहन करू शकत नाही, म्हणून भगवंताने काय केलं, फिरविले देऊळ जगा तुम्हाला यांच्या चाली आवडल्या का टाळ्या वाजवायच्या, नाही आवडलं का उठून जायचं, मग खाली बसायचं नाही आवडलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, जगाच्या इतिहासात पहिली नोंद आहे मंदिर फिरल्याचा इतिहास आहे का नाही. नामदेवराय पाठीमागे जाऊन कीर्तन करू लागले तर काय घडलं, मंदिर फिरलं. इतकी भक्तीची ताकद आहे, म्हणून भक्ती म्हटलं की नामदेव महाराज आणि त्या नामदेवरायांचा अभंग आहे. वाचे म्हणता गंगा गंगा, नामदेवराय म्हणतात जो मुखाने तोंडाने वाचेनं जिभेनं सतत गंगेचं नामस्मरण करतो त्याच्या जीवनातली पाप अर्थात दोष जाती भंगा, भंगा म्हणजे नाश पावतात. आणि या अभंगाची भूमिका अशी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, ऐका ना पुढं. जो त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये जो डोंगर आहे ब्रह्मगिरी पर्वत, त्या पर्वताकडे तुम्ही दृष्टी जरी टाकली, नजर जरी टाकली श्रद्धायुक्त अंतकरणाने, तर तुमची यमपुरी चुंकते. हा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. आणि खाली कुशावर्त तीर्थ आहे, त्या कुशावर्ताचं तीर्थ फार अति गहन आहे. म्हणजे कसं आहे, त्याच्यात जर तुम्ही आंघोळ केली, स्नान केली, संध्या केली, तर त्याचे कैलासी राहणे किंवा वैकुंठी राहणे. आणि नामदेवराय म्हणतात या ब्रह्मगिरी पर्वताला जो प्रदक्षिणा मारील, हे ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे महादेवाचं प्रतीक आहे. ब्रह्मगिरी पर्वत जो मध्यभागी जर तुम्ही उभा राहिलात तर तो ब्रह्मगिरी पर्वत आहे, या साईडनं पाहायचं नाही. मध्यभागी जर तुम्ही लक्ष जर बघितलं लक्षपूर्वक, तर महादेवाच्या जटाचं स्वरूप त्या डोंगराला आहे, त्या पर्वताला आहे. म्हणजे साक्षात या ठिकाणी महादेव वास करतात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी महादेव आहे त्या ठिकाणी वास करतात. म्हणून या महादेवाला म्हणजे या पर्वताला जो प्रदक्षिणा घालील त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्याची कोणीच गणना करू शकत नाही. इतका महान पुण्यवान ही क्षेत्र आहे आणि गंगेची ही महती आहे, अशा अर्थाचा अभंग आहे. विडा विडा गंगा कोणी आणली, पहिला प्रश्न. लक्ष द्या माझ्याकडे. आज गंगा पूजनाचं कीर्तन आहे, बरोबर आहे की नाही. हे दोघंच जाऊन आले यात्रेला, यांना माहिती आहे गंगेचं पुण्य काय असतं, पण त्यांच्या वतीनं तुम्हाला मिळावं म्हणून त्यांनी हे सांगण्यासाठी मला इथं बोलवलं. सांगतो ऐका, ताट बसा मन लावून ऐका. मोबाईल पाहणार आहे तुमच्यात, मला पण घ्या मोबाईल पाहायला. ऐका ना, ऐका इकडे पहा. म्हणजे
मी कोणाला उद्देशून नाही बोललो, बरेच जण पाहू राहिले म्हणून बोललो. बसला तर बसला. हा ऐका सगळे, लक्षपूर्वक ऐका. आपण मोबाईल सगळे मिळून नंतर बघू एका ठिकाणी बसून. ऐका सगळे. तुम्ही नाही बरं का, तुम्हाला नाही म्हणलो काही. ऐका, मुद्दाम ऐका, लक्ष द्या. गंगा कोणी आणली, कुठून आणली, कशा करता आणली, असे 3 प्रश्न आहेत. मागचे दादा भाऊ, सगळ्या ताया काक्या मावश्या आत्या. गंगा कोणी आणली पहिला प्रश्न, कुठून आणली आणि कशा करता आणली, असे 3 प्रश्न आहेत. तिसऱ्या प्रश्नाला कीर्तन थांबलेलं असेल. पहिला प्रश्न, गंगा कोणी आणली. ऐका, भगीरथ राजांनी गंगा आणली. कशासाठी आणली, आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी आणली. बरोबर आहे की नाही. कुठून आणली, स्वर्गातून आणली. विडल विडल. कोण भगीरथ राजा, कोण पूर्वज, आणि कशा करता गंगा आणली होती, त्याचा इतिहास असा आहे. सगळ्यांनी ताट बसा म्हणलं नाही का. आपल्या भारत देशामध्ये एक सगर नावाचा राजा होऊन गेला. कोण राजा, नाव लक्षात ठेवा, फक्त नाव दादा, सगळ्यांनी नाव लक्षात. सगर नावाचा राजा होऊन गेला. सगर. हा, त्या सगर राजाला 2 बायका. किती, 2 पत्न्या. हा, पण महाराज तुम्हाला हसू येईल, नवल वाटेल, पण ती कथा आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणी विचारुणी. ही पुराणातली कथा आहे. ऐका, हे ग्रंथातलं वाक्य आहे. मी तुम्हाला सांगतोय. एकीला काहीच झालं नाही, पण एकीला 60,000 पूर्वीचा काळ, तो ऐतिहासिक घटना. 60,000 पोरं झाले बरं का. आणि ते ऐका ना, ते 60,000 पोरं म्हणजे ते कसे झाले याचंही काही घटना आहे. म्हणजे एकीला काहीच झालं नाही, पण एकीला मांसाचा गोळा झाला. आता ऐका, 60,000 पोरं झाली कशी काय, मांसाचा गोळा झाला तिला. एकीला काहीच झालं नाही, एकीला मांसाचा गोळा झाला. पण ते मांसाचा गोळा झाला, तिला राग आला, वैतागली, कंटाळली. ती म्हणली काय, म्हणली माझ्या पुटी आले. आणि त्या दुसऱ्याने दिलं तिला चिघळून. काही करा ना, चिघळून देणाऱ्या, ऐक ना, चिडी लावून देणाऱ्या. आईला आपत्ती होत नाही, नामकं होत नाही, तमकं होत नाही, आमके इकडं जाईन तमके तिकडं जाईन, असं जाण नाही तर दुसरी करा ले ना. त्याच्या काही आमुषा पौर्णिमेला जन्मलेली रात्री 12 वाजता. तो सईनं दिलं चिघळून, तिला राग आला ना. हो, त्या गोळ्याचे 60,000 तुकडी गेली. किती गेले, 60,000 तुकडी करून टाकले. पण आता पुढे ऐका, पण ते काही कारणास्तव परमात्म्याच्या आशीर्वादाने ती सजीव झाले आणि ती लहानची मोठी झाली. तर त्यावेळेला प्रकार असा घडला, तर ते 60,000 पोरं आपल्या बापाला काय म्हणले, सगर राजाला, बाबा अहो तुम्ही आमचे वडील आहात, तुम्ही आमचे पिता आहात, आम्ही तुमची मुलं आहोत. अहो आता तुमचं आयुष्य संपत आलंय, वय झालंय तुमचं, तुम्ही कधी या जगाचा निरोप घेईल सांगता येत नाही. आमची अशी इच्छा आहे, आम्ही तुमचे एवढे पोरे 60,000, मग तुम्ही अश्वमेध यज्ञ का करत नाही. तुम्ही अश्वमेध यज्ञ करा, तुम्ही फक्त तयार व्हा, सगळं आम्ही करतो, तुम्ही तयारी करा. तुम्ही अश्वमेध यज्ञ जर केले 100, तर तुम्ही इंद्र पदाला प्राप्त व्हाल. कोणत्या पदाला, इंद्र पदाला प्राप्त व्हाल. म्हटले पोरांनो काहीच अडचण नाही, तुमचं जर मला सहकार्य असेल तर मी अश्वमेध यज्ञ करायला तयार आहे. 100वा यज्ञ पूर्ण झाला की मग मात्र सगर राजा कोण होणार होता, इंद्र. एक देवेंद्र, मुंबईचे नाही, देव इंद्र, देवांचे राजे, ते देवेंद्र होणार होते. तर त्यावेळेला ऐका, 99 यज्ञ पार झाले. नीट ऐका बारकेनं, अर्धवट कथा ऐकू नका. 99 यज्ञ पूर्ण झाले. आता शेवटचा यज्ञ राहिला फक्त. उद्या शेवटचा यज्ञ, आणि उद्या शेवटचा यज्ञ पार पडला की आपला बाप, आपला बाबा, आपला पप्पा, म्हणजे तेव्हा काय पप्पा शब्द नसेल, आपले बाबा, आपले वडील इंद्र होणार आहे का नाही. आणि पहिला इंद्र खाली होणार, मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोक. असं होणार. उद्या आपले बाबा कोण होणार, इंद्र पदाला प्राप्त होणार. ठरलं ना हो. आता तो यज्ञ पार पडला 99वा. गेले सगळी झोपायला संध्याकाळी, पण मात्र देवेंद्राला घाम फुटला. आपली खुर्ची जाती का काय. आपली खुर्ची जर आता गेली तर मग काही खरं नाही. आता रात्रीतून काहीतरी आपण केलं पाहिजे. बस आहे का नाही, आता काहीतरी केलं पाहिजे. म्हटले काय केलं पाहिजे, म्हणून देवेंद्रांनी काय केलं, मायका लक्ष द्या. आपली खुर्ची जाऊ नये बरं का, आपली खुर्ची जाऊ नये म्हणजे आपलं इंद्रपद जाऊ नये आणि सगर राजा इंद्र होऊ नये म्हणून इंद्राने काय केलं, रात्रीतून हे जेव्हा झोपायला निघून गेले ना आकाशराव, यांनी काय केलं चेतन महाराज, त्या देवेंद्राने रात्रीचा आला, तो यज्ञाचा घोडा चोरला आणि खाली पाताळात कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन बांधला. पाताळात कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन तो बांधला आणि गेलं निघून आपापल्या स्वस्ताने. तर त्यावेळेला सकाळी जेव्हा हे 60,000 उठले आणि यज्ञाची तयारी करू लागली, सगळी तयारी झाली, पण घोडाच गायब. आता काय करायचं,
हे बाबा घोडा ठीक आहे. त्याचं नाव घेतल्याबरोबर आला कसा हे बघा आला पा कुठं गेला म्हणले घोडा. आता टेन्शन मध्ये आला नाही. 60,000 सगळी तयारी झाली. आता फक्त घोडा कुठे बा. सगळे 60,000 पोरं कामाला लागले घोडा पाहायला. जिकडं पहा तिकडं पहा कुठंच घोडा मिळेना. मग त्यांनी काय केलं इकडे पहा ना 60,000 पोरांनी जमीन खोदायला सुरुवात केली. सगळीकडे पाहिलं घोडा काही मिळत नाही. यज्ञाचा घोडा म्हणजे अश्व म्हणजे घोडा. अश्वमेध यज्ञ अश्व म्हणजे घोडा यज्ञ म्हणजे अश्वमेध यज्ञ. तो घोडा गायब आहे. कुठं करायचा अख्खेकडं शोधलं कुठंच घोडा सापडत नाही. सगळ्या 60,000 पोरांनी मिळून ती जमीन खोदायला सुरुवात केली. सगळ्यांनी जमीन खोदली आणि खाली पाताळात गेले सगळे. तिथे पाहू लागले कुठंच घोडा दिसत नाही. आता करायचं काय. एका जणाचं लक्ष गेलं म्हटलं इथं काहीतरी दिसतंय आश्रम. ते आले तिथं कपिल मुनींचा आश्रम होता आणि त्या कपिल मुनींच्या आश्रमात तो घोडा बांधलेला त्यांनी पाहिला. पण कपिल मुनी काही जागे नव्हते. ते ध्यानस्थ होते समाधीमध्ये होते तपश्चर्या सुरू होती. आणि यांना असा राग आला. यांना वाटलं यांनीच घोडा चोरला. चोरला कोणी होता देवेंद्राणी बरं का. हा देवेंद्राणी घोडा चोरला होता. यांना असं वाटलं या 60,000ला यांनीच घोडा चोरला. असे काही काही बोलायचे तपश्चर्या काय करतात आणि रात्रीचे काळे धंदे काय करतात. लई बोलतात काही काही नाही. दिवसात तप साधना करतात आणि रात्रीच्या चोऱ्या करतात. म्हटले कोण दाढी वाढायचं इकडे पण माझ्याकडं. कोण दाढी वाढायचं कोण जटा वाढायचं कोण काय कोण अंगाला असं चिमटे घ्यायचं. लई असे काही काही करू लागले 60,000 पोरं. राग आल्यामुळं ती तपश्चर्या मोडावी म्हणून. तर तपश्चर्या भंग झाली. सहज कपिल मुनीने डोळे उघडले. पाहत आता हे 60,000 पुढं उभे. नीट आहे का 60,000 पुढं उभे पाहिले. असा राग आला माझी तपश्चर्या तुम्ही भंग केली काय. शेजारी कमंडल होता तर कमंडलतलं पाणी घेतलं अभिमंत्रित केलं शिंपडलं सगळ्यांच्या अंगावर. सगळेचे सगळे राख झाले. 60,000 पोरांची राख झाली. आता नीट आहे का. तर त्या सगर राजाचा एक नातू होता. त्याचं नाव अंशुमन. काय नाव त्याचं अंशुमन. त्या अंशुमाला सगर राजाने सांगितलं म्हटले जा रे तुझे वाड वडील गेलेत. तो अंशुमन गेला. त्यांनी सगळीकडे पाहिला घोडा काही दिसत नाही. ते जे जमीन खोदली होती ना त्या जमिनीतून खाली गेला. पृथ्वीतून खाली गेला. ऐका त्या जमिनीतून खाली गेला आणि त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर भला मोठा राखीचा ढिगारा त्यांनी पाहिला आणि विचारलं म्हटले का हो इथं कोणी आलं होतं का. म्हटले का बरं. नाही माझे पूर्वज म्हटले इथं कोणी आले होते का घोडा शोधायच्या निमित्ताने. म्हटले हो. म्हटले मग कुठे येते. मी त्यांना पाहायला आलोय. म्हटले हे काय त्यांची राग करून टाकली. म्हटले का बरं. त्यांनी माझी तपश्चर्या भंग केली. मला राग अनावर झाला. मी क्रोधायमान झालो. रागा संतापात मी त्यांची राग करून टाकली. अहो म्हटले ते घोडा शोधण्यासाठी आले होते. म्हटले ठीक आहे ना त्यांनी त्यांचं काम करायचं ना. माझी तपश्चर्या भंग करायचं काय कारण. मी राग आल्यामुळे त्यांना हे अभिमंत्रित करून पाणी टाकून त्यांना मी राग केले. म्हटले मग आता यांचा उद्धार करायचा मी काय करू. तेव्हा कपिल मुनीने सांगितलं म्हटले अंशुमना जा गंगेची उपासना कर. गंगा पवित्र आहे. स्वर्गातली गंगा खाली घेऊन ये आणि या 60,000 पोरांच्या राख झालेल्यावरून ती गंगा वाहिली पाहिजे. तेव्हा त्यांचा उद्धार होईल. अंशुमन गेला. आपल्या बाबांना सांगितलं सगर राजाला जाऊन म्हटले हो त्यांची राख झाली आहे. त्यांच्या उद्धारासाठी गंगा आणली पाहिजे स्वर्गातून. म्हटले जा तपश्चर्या कर. त्यांनी 1000 वर्ष तपश्चर्या केली पण गंगा काही प्रसन्न झाली नाही. त्यातच त्याचा मृत्यू झाला. गंगा काही मिळाली नाही. अंशुमनाचा पुढे दिलीप राजा. त्या दिलीप राजाने सुद्धा 1000 वर्ष तपश्चर्या केली पण त्यातच त्याचा मृत्यू झाला. गंगा प्रसन्न झाली नाही. त्या दिलीप राजाच्या पुढे भगीरथ राजा बरं का. त्या भगीरथ राजाने 1000 वर्ष तपश्चर्या केली. गंगा प्रसन्न झाली नाही पण ते म्हातारे झाले. उतार वय भगीरथ राजांचं झालं होतं. आणि एक दिवस झोपले असताना त्यांच्या स्वप्नात पहाटी ब्रह्ममुहूर्तावरती पांढरी शुभ्र वस्त्र नेसलेली एक स्त्री त्यांच्या स्वप्नात आली. केस मोकळी सोडलेली. पाण्यासारखा नितळ चेहरा तिचा पाहिला आणि सांगितलं भगीरथा अरे मी गंगा तुझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी तुझ्या वाडवडिलांनी तपश्चर्या केली. अंशुमननी तपश्चर्या केली त्याचं पुण्य कमी पडलं. दिलीपाने तपश्चर्या केली त्याचं पुण्य कमी पडलं. पण तू भगीरथा तुझंही पुण्य शेवटच्या काळात तुझं पुण्य फळाला आलंय. मी प्रसन्न झाली आहे. मी यायला तयार आहे तुझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी पण माझी 2 अटी आहे. म्हटले काय. माझा वेग इतका बलवान आहे. मी स्वर्गातून जर सुटले तर धो करीत येणार आणि पृथ्वीला छिद्र पाडून खाली पाताळात निघून जाणार. त्याकरता मला कोणी आधार द्यावा. एवढ्याकरता कोणी असेल तर मला सांगा. आणि दुसरी गोष्ट माझ्यामध्ये जे येऊन आंघोळी करतील पापी लोक नीच लोक
आहे का नाही. त्यांचं काळं पाप मी माझ्या अंगावरती घेणार, तेव्हा ते काळं पाप माझं जावं एवढ्याकरता कोणीतरी मला पुण्यवान करावं, यासाठी मला कोणीतरी आधार द्यावा, यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. माझ्या अशा 2 अटी. ठीक आहे म्हटले, बघतो, विचार करून सांगतो. ठीक आहे. गेले पुन्हा कपिल मुनींकडे. मायक लक्ष द्या. कपिल मुनींकडे गेले. कोण? भगीरथ राजा. सांगितला, कपिल मुनी, मी गंगेची उपासना केली आहे. गंगा माझ्या स्वप्नात येऊन तिनं अशा अशा अटी सांगितली आहे. ती यायला तयार आहे, पण तिला आधार कोणीतरी द्यावा अशी तिची इच्छा आहे, नाही तर ती पृथ्वीला छिद्र पाडून खाली पाताळात तुमच्याकडे येईल. म्हणले काय करू? म्हणले एक काम कर, मी सांगतो तेवढं कर. म्हणले काय? भगवान महादेवाला तू सांग, महादेवाची आराधना कर. महादेवानी 10 गाव अग्नी नाही का नाही हलाल विष प्राशन केलं होतं. त्यावेळेला त्यांच्या संपूर्ण अंगाची आगाग होते, 10 होतोय. तुम्ही एक काम करा, त्यांना प्रसन्न करा आणि त्यांना तिला डोक्यात धारण करायला सांगा. मग काय बोलायचं दादा, आता एक लक्ष द्या माझ्याकडे. मग गेले, महादेवाची तपश्चर्या केली, महादेवाला प्रसन्न केलं. म्हटले, महादेवा, माझी अशी इच्छा आहे, माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा आहे, गंगा आणायची आहे, पण गंगा तिची अशी इच्छा आहे का कोणीतरी आधार द्यावा. महादेव म्हटले, बरं झालं, माझ्या शरीराचा सगळा आगाग होते, 10 होतोय, तिला बोलवा म्हटले, मी तिला डोक्यात धारण करतो. आणि मग पुन्हा गंगेची उपासना केली. गंगा निघाली. महादेवानी गंगा डोक्यात धारण केली, म्हणून महादेवाला एक नाव आहे बघा, गंगाधर. आपली गंगाधर आंघोळ नाही महिनाभर, पण ते गंगाधर. महादेवाने डोक्यात धारण केली म्हणून तिला काय नाव पडलं? महादेवाला गंगाधर नाव पडलं. आता पुढे ऐका. आता महादेवाने तिला डोक्यात धारण केलं, पण बऱ्याच काळ झाला. आता कोणी आणली गंगा? कुठून आणली? भगीरथ राजाने आणली. कुठून आणली? स्वर्गातून आणली. बरं, मग आता ती स्वर्गातून आलेली गंगा महादेवाच्या डोक्यात राहिली. मग ती गंगा महादेवाच्या डोक्यातली इकडं कशी काय आली नाशिकला? हा एक मोठा प्रश्न आहे की नाही. नाशिकला ती गंगा आली कशी काय? बराच काळ झाला महाराज, पार्वतीच्या मनात संशय आला. बरं का सगळे पाहुणे, ही संशय तेव्हापासून आहे संशय. आणि जगातला सगळ्यात मोठा पाप जर काय असेल तर संशय आहे. जर तुमच्या मनात एकमेकांबद्दल संशय येत असेल, इकडे बा सगळ्या बाया आणि माणसं, जर एकमेकांच्या मनात जर एकमेकांबद्दल संशय येत असेल तर उद्या सकाळी गाडीत बसा, डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जा, गाडी पार्किंग करा आणि डायरेक्ट ब्रह्मगिरी पर्वतावर जा. ते शंकरांचा जाटा नाही का आपले, तिथे जायचं आणि तिथून खाली पाहायचं. पुढचं ऐकत जा. तिथून खाली पाहायचं, त्या निसर्गाचा आनंद घ्यायचा आणि समोरासमोर बसून संशय दूर करायचा, तर संसार टिकेल, अन्यथा डिवोर्स. ऐका नाही, हे मी बोललो काय? मी बोललो, ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. संशय आवनी थोर, अनेक पाप नाही घोर. जगातलं सगळ्यात मोठं पाप जर असेल तर संशय असेल, म्हणून कधीच संशय एकमेकांच्या मनात घ्यायचा नाही. पार्वतीच्या मनात संशय आला, आपल्या बायांच्या येईल त्यात काय नवल. पार्वती जगाची मालकी, तिच्या मनात संशय आला. तिनं आपला मुलगा त्याला बोलवलं, म्हटले, गणपतराव, आपलं गणपती इकडे. काय ग मम्मी? होती का मम्मी? म्हटले, काय ग आहे? अरे बाळा, तुझे पप्पा हल्ली माझ्याकडे लक्षच देत नाही गंगा आल्यापासून. तिच्याच माग असतात, तिच्याच बरोबर फिरतात, तिलाच नवीन मोबाईल दिलाय, तिला पोस्टपेड कार्ड करून दिलंय, मला तर प्रीपेडच आहे. तिचं इंस्टाग्राम खातं वेगळ्याच नावाने, माझं इंस्टाग्रामही मला माहित नाही. काय केलं पाहिजे आता? या दोघांची ताटातूट केली पाहिजे, याकरता काहीतरी सांगा. आणि मग गणपती बाप्पा येते. कोण येते? ते काय आपला गावचा गणपती काय? गणपती बाप्पा येते. गणपती बाप्पा म्हणले, आहे एवढंच ना, हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. म्हटले, पप्पाच्या डोक्यात असणारी गंगा तिला मी बाजूला हटवतो. म्हटले, काळजी करू नको, पण त्यासाठी मला काही महत्वाची गरज आहे. म्हटले, काय? तुझी जी जया नावाची दाशी की नाही, हा, त्या दाशीला गाय बनव. आणि त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये गौतम नावाचे ऋषी राहतात. त्यांची तपश्चर्या एवढी मोठी आहे, ते रोज सकाळी तपश्चर्याच्या बळावरती साळी पेरतात आणि तपश्चर्याच्या बळावरती त्या साळींचा संध्याकाळी भात करून खातात. एवढी जहाल तपश्चर्या त्यांची आहे. म्हटले, त्यांच्या भातातून त्या गाईला पळायला लाव
आणि मग गौतम ऋषी चिडणार, माझ्या भातामधून गाय पळाली, माझ्या भातामधून गाय पळाली म्हणून गौतम ऋषींना राग येणार. गौतम ऋषी गवताची काडी तिला मारणार, तिनं मरायचं नाटक करायचं, मरायचं नाही फक्त नाटक करायचं. आणि मग मी तिथं जाणार, गौतमाने गाय मारली, गौतमाने गाय मारली, गौतमाने गाय मारली. मग या पापातून मुक्त होण्यासाठी महादेवाच्या डोक्यातली गंगा आणावी. डोकं गणपतीचं उगच तो मोठ्या पोटाचं आहे काय. मग तो सगळ्यांच्या अपराध पोटात घालतो म्हणून त्याचं पोट मोठं आहे. तो सगळ्यांचं ऐकून घेतो म्हणून त्याचे कान मोठे आहे. तो बारीक बारीक पाहत असतो कोण काय करतोय आहे का नाही. काय काय केलंच भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. तो बारीक नजरेनं पाहत असतो म्हणून त्याचे डोळे बारीक आहे. ऐका, गणपती बाप्पाची आयडिया लई पटली पार्वती मातेला. पार्वती माता म्हणले याशेत ना, म्हणले भन्नाट आयडिया. म्हणले चाल ए जया इकडे. म्हणले काय, तुला काहीतरी भूमिका करायची, एक चित्रपट म्हणले करते का, नायिकाची भूमिका करते. म्हणले कोणता चित्रपट आहे, सांगते नंतर, फक्त भूमिका कर. आणि मग काय बा, मग ठरलं ना हो. ती आज जयानी काय केलं, ऐका, गायीचं रूप घेतलं आणि आली गौतम ऋषींच्या त्या भातामध्ये गाय. हा बघा आली. हा, गौतम ऋषींच्या भातामधून ती गाय ते भात खाऊ लागले. तेवढ्यात गणपती बाप्पा आरडले, ओ गौतम ऋषी तुमच्या भातामध्ये गाय चरतीये. गौतम बाहेर आले, गौतम ऋषी बाहेर आले, ती गवताचं ते कुश घेतलं, कुश, आणि असं फेकून मारलं त्या गायीला. लगेच गायीनं मरायचं नाटक केलं बरं का. गायीनं मरायचं नाटक केलं आहे का नाही बाबा, गंमत केली नाही तर बेटा बाहेर. ऐका, गायीनं मरायचं नाटक केलं. तेवढ्यात काय झालं, गणपती बाप्पा म्हणले गाय मारली, गाय मारली. साधे साधू गोळा झाले. गौतमाने पाप केलं, गौतमाने गाय मारली. आता गो हत्याच्या पातकातून मुक्त व्हायचं, काय करावं लागेल. गणपती म्हटले माझ्याकडे आयडिया आहे. म्हणजे काय आयडिया आहे, महादेवाच्या डोक्यात जी गंगा आहे त्या गंगेला खाली आणावं लागेल, आणि मग मात्र त्या पापातून हे मुक्त होतील. मग काय महाराज आयडिया बघा ना. गौतम ऋषींनी 1000 वर्षे तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झाले. म्हटले महादेवा मला तुमच्या डोक्यातली गंगा पाहिजे. महादेवाने एक जट उपटली. म्हटले गौतमा ही घे बट. आहे का नाही, बट म्हणा जट म्हणा, आता बायांची भाषा बट, साधूची भाषा जट. ती जट उपटली एक, सांगितलं गौतमा हे घे. मग गौतमाने एका खडकावरती आपटलं आणि त्यातून गंगा प्रगट झाली. तिचं नाव गोदावरी. गो म्हणजे गाय, वध म्हणजे मारली, ऐक नाही, गो वध हरी, तिचं नाव गोदावरी. गौतम ऋषींनी आणली म्हणून तिला काय म्हणतात चैतन्यराव, गोदावरी गंगा. ऐका नाही, बारीक छोटंसं कुंड आहे. जर तुम्ही ब्रह्मगिरी पर्वतावर गेला असलात तर बारीक छोटंसं कुंड आहे, तिथून ती गंगा प्रगट झाली. ती ऐका आता पुढं. आणि प्रगट झाल्यानंतर काय प्रकार घडला माझ्याकडे ऐका. तर ते अनेक गावांना भेट देत देत ती गंगा कुठं आली, ती गुप्त झाली. कुठं गुप्त झाली ती, तिथं वरती डोंगरात. ती खाली गंगाद्वारला निघाली, तिथून गुप्त झाली. खाली ती कुशावर्तात निघाली, पुढं ती गुप्त झाली. अंजनेरी गाव आहे बघा पुढं आपल्या. त्या अंजनेरी गावाच्या समोर एक बेझे नावाचं गाव आहे. त्या बेझ्याला काही साधू महात्मे तपश्चर्या करीत होते. ते म्हटले देवा तुम्ही फक्त त्र्यंबकेश्वरच्या लोकांचा उद्धार केला गंगेच्या रूपाने, आमचं काय. म्हणून भगवान महाविष्णूने आपलं सुदर्शन चक्र असं तिथं मारलं, तिला प्रगट केलं, म्हणून त्याला चक्र तीर्थ अशी म्हणतात. कुठं, बेझाला चक्र, तुम्हाला माहिती सगळ्यांना चक्रतीर्थ. तिथून ती गंगा अनेक गावांना भेट देत देत ती गंगा पुढे रामकुंडात आली. पुढे ती गंगा चांदोरी सायखेडा, पुढे ती गंगा नाथसागरात पैठणला, पुढे ती गंगा सागराला जाऊन मिळाली. तुका म्हणे गंगाचा सागर म्हणजे काय, त्या 60,000 पोरांनी जमीन खोदली होती घोडा शोधायला. तिथे कालांतराने पाऊस झाला, तो सगळा खड्डा पूर्ण भरला. ती सागराने खणल्यामुळे तिथं पाणी साचल्यामुळे त्याला सागर म्हणतात. मग ही गोदावरी गंगा त्या सागराला जाऊन मिळाली. आता महादेवाच्या डोक्यातली गंगा. आता इकडे बा, मग महादेवाने काय केलं, भगीरथ राजाला जवभर गंगा दिली. जव
आता तुम्हाला माहिती आहे जव म्हणजे काय ते बघा मसाले पदार्थामध्ये जव पदार्थ असतो ते जव जवा एवढी गंगा भगीरथ राजाला दिली. भगीरथ राजाने काय केलं भगीरथ राजा पुढं गंगा पाठीमागं तर रस्त्यामध्ये काय झालं जुनू ऋषींचा आश्रम लागला तर ते जुनू ऋषी काय करत होते दाढी करीत होते. आता ते तेवढ्या ती गंगा आली मागून ती गंगा आली भगीरथ राजा पुढं गंगा पाठीमागं ते दाढीचं सामान गेलं वाहून असा राग आला त्या जुन ऋषीला आखी गंगा टाकली पिऊन ती गंगा पिऊन टाकली. पुन्हा भगीरथ राजाने त्या जुनू ऋषींची तपश्चर्या केली. मग जुनू ऋषींना दया आली त्यांनी आपल्या करंगळीच्या नखाने मांडी चिरली आणि मांडीतून गंगा प्रगट केली म्हणून तिला जुनू जान्हवी असं म्हणतात. जुनू ऋषींकडून निघाली म्हणून तिला जान्हवी म्हणतात आहे का नाही. मग आता पुढे आली गंगा. गंगा आली म्हणजे 60,000 पोरांची राख झाली होती की नाही त्या 60,000 पोरांच्या राखेवरून ती गंगा वाहिली आणि त्या 60,000 पोरांचा उद्धार झाला. अशी या गंगेची महती. विठ्ठल पार्वतीच्या मनातला संशय दूर करणारी गंगा बरोबर बाजूला केली दूर करणारी गंगा. त्याच्यानंतर गौतम ऋषींचा उद्धार करणारी गंगा अनेक गावांना पुनीत करणारी गंगा. अजून काय सांगू तुम्हाला गंगा पापम शेषी तापम गंगा पुण्यदायी आहे. पापेला पाप मुक्त करते पुण्यवानाला अजून पुण्य करते. ती अनेक गावांना पुण्यवान करत गेली. इकडे भगीरथ राजाच्या पूर्वजांचा उद्धार केला. इतकी पुण्यदायी गंगा आहे म्हणून रोज गंगेची साधना करा उपासना करा. तुम्ही गंगेची आंघोळ करा. आता नीट ऐका सगळे सावध राहा तुम्ही इकडे बा सगळे थोडं राहिलं आपलं. तर गंगा फार पुण्यदायी आहे तिचं नामस्मरण आपण सर्वांनी करावं. गंगेची साधना आपण करावी. आता पुढे ऐका ना गंगेची आंघोळ रोज केली पाहिजे. आता आपल्याला गंगेवर जायला वेळ नाही आपल्या पाठीमाग कामधंदे उद्योग गडबड आहे. मग नामदेव राय म्हटले तुम्हाला गंगेवर जायला वेळ नाही ना मग तुम्ही रोज सकाळी आंघोळीच्या बाथरूममध्ये जाल ना तर त्यावेळेला तुम्ही मांडी घालून बसा आणि पहिला तांब्या डोक्यावर वत्ताना गंगा गंगा म्हणा. असं म्हणल्यावर काय होईल पहिलं चरण वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा 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 वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा 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 वाचे म्हणता गंगा 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 वाचे म्हणता गंगा 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 सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी सकळ दोष जाती भंगा सकळ दृष्टी पडता ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी. हे वाचे म्हणता गंगा गंगा सगळ दोष जाती भंगा सगळ दोष जाती भंगा सगळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा वाची म्हणता गंगा गंगा. तुम्हाला गंगेवर जायला वेळ नाही ना पूर्वी लोक गंगेवर आंघोळीला जायचे. आपला नाशिक जिल्हा कधी कधी मला खंत वाटती सगळ्या जगाला पवित्र करणारी गंगा मैया आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये उगम पावते. हातवरती कर बरं किती लोक रोज सकाळी गोदावरीला आंघोळीला जातात. तुम्ही काय आम्ही पण नाही किंमतच नाही ना किंमतच नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये अशी एक म्हण आहे पा भाऊ बरं का सगळ्या तुम्हाला आठवते का पा तुम्हाला बी ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा अशी म्हण आहे. याचा अर्थ काय जवळ त्याची किंमत लोकांना कळत नाही. गंगे आता आपल्या भागात आहे तरी गंगेवर लोक जायला तयार नाही. बाहेरचे लोक येतात
बरं का. बाहेरचे लोक येतात नारायण नागबलीच्या निमित्तानं, नारायण नागबली करतात, त्रिपिंडी करतात, कालसर्प शांती करतात. आता पुढे ऐका. आणि ते लोक त्या गंगेचं पाणी तीर्थ म्हणून पितात. आणि आपले पंडित, आपले ठग चपला स पाण्यात. आमच्याकडं करंजगाव आहे शेजारीत आपल्या, करंजगाव. कधी कधी असं चांदवड मालेगाव निघायचं असलं का सकाळी सकाळी कार्यक्रमाला, श्राद्धाचं कीर्तन असावं काही असं दावं, त्या बाया तेडत दोन धुईत राहते नदीवर. असा संताप होतो, असं वाटतं वारा यावं त्या सगळ्या त्या गंगेत पडावा जाऊ वाहून. का बरं? अहो ते असा त्या मिसरीचा गोळा तोंडात, भला मोठा बोकना तोंडामध्ये, त्या चपला सह पाण्यात, आणि तिथंच कपडे धुणार. सारा त्या कपड्याचा फेस त्या पाण्यामध्ये, आणि त्या प्याचा पाचा पिचकऱ्या त्या पाण्यात मारणार. अहो गंगा आपली आई आहे. आता हे सगळं एवढ्या बाया माया पुढे बसले, आता तुम्ही सगळे माणसं माया पुढे बसले. जर तुम्हाला मी एखादी आईवरून एखाद्याने शिवी दिली, मी दिली किंवा अजून कोणी दिली, तुम्ही मला जिवंत ठेवाल का? हो बोला ना तुम्ही. तुम्ही अशी माझ्या दाव्याला बसले का बरं बसले? काहीतरी म्हणा ना तुम्ही. तुम्हाला जर एखाद्याने आईवरून शिवी दिली तर तुमचं मन काय म्हणल? तुम्ही त्याचं नरडीचं गोट घ्यायला मागं पुढं पाल का? सांगा बरं तुम्ही. अहो तुमच्या मालकाने जर तुम्हाला आईवरून शिवी दिली तुम्ही काय म्हणते? नीट नीट मला काय करायचं ते करा, माझ्या आई बापापर्यंत पोहोचायचं नाही, खरं आहे की नाही? मग सांगा, आपल्या आईला जर कोणी शिवी दिली तर एवढं वाईट वाटतं. प्रत्येकाला 5 आया आहे. किती आया आहे प्रत्येकाला? 5 आया आहे. आपली पहिली आई जन्मदाती आई, दुसरी आपली आई दुसरी मात आपली आई. आपल्या आईचं दूध आपण 2 वर्ष पिलो. आपल्या आईचं दूध संपल्यानंतर आपण जिच्या जीवावर जगलो ती दुसरी आपली आई गोमाता, तिसरी आपली आई गंगा माता, चौथी आपली आई शिक्षकाची बायको, आणि 5वी आपली आई आपल्या बायकोची आई. 5 आई आहेत प्रत्येकाला, आहे का नाही? आता बायकोच्या आईला कोणी आई म्हणत नाही, पण मग त्या शास्त्राने सांगितलेल्या 5 आया, त्यातली आपली तिसरी आई कोण आहे? गंगा. मग आपल्या आईला शिवी दिल्यावर एवढं वाईट वाटतं, तेव्हा ती गंगा सुद्धा आपली आई आहे. सांगा बरं तुम्ही. गंगेचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे, गंगेचं पावित्र्य राखलं पाहिजे, तिचं आपण साधना केली पाहिजे. ऐका मग आता पुढं ऐका. मग रोज तुम्ही श्रद्धेनं, विश्वासानं, भावनेनं गंगा गंगा म्हणा. पूर्वी लोक गंगेवर आंघोळीला जायचे, नंतर लोकांना जायला वेळ नाही, लोकांनी ते भांडच घरी आणलं होतं. पहा ते गंगाळ. काय आणलं होतं? गंगाळ. त्याचं खरं नाव गंगाळ नव्हतं, गंगालय असं होतं. गंगालय म्हणजे काय? गंगा म्हणजे गंगा, आलय म्हणजे गंगाचं वास्तव्य करण्याचं स्थान म्हणजे गंगालय. जसं देवालय म्हणजे काय? देवाचं घर म्हणजे देवालय. तसं गंगेचं ठिकाण म्हणजे गंगालय. पण आपले लोक म्हणजे लय हुशार, व्याकरण लय स्पष्ट आपल्या लोकांचं. गंगाळ. हा, लोकांनी गंगाळच घरी घेऊन आले ते नाही की, त्याला 2 कड्या तांब्याच राहायचं. ते गंगाळ्यात लोक आंघोळ करायचे. ते गंगाळ गेलं, बादल्या आल्या. काय आलं? बादल्या आल्या. बकेट. बकेट शहरात बकेट म्हणतात. सुशिक्षित बेकार शब्द कस काय? सुशिक्षित बेकार. सुशिक्षित बेकार बकेट म्हणतात त्याला, बकेट. बादल्या आल्या, लोक बादल्यांमध्ये आंघोळ करू लागले. आता बादल्या गेल्या, शावर आलोय. अहो मी तुम्हाला माझं आज्ञान लपून ठेवीत नाही, मीडिया समोर बोलतोय, हे चॅनलच्या समोर. मी खरंच पहिल्यांदाच मुंबईला गेलतो कीर्तनाला. ते लोक म्हणे महाराज फ्रेश व्हा. ते दिलं मला ते असं भलं मोठं ते बाथरूम. हा ना, 10-12 जण संगच आंघोळ करतात एवढं बाथरूम ते मोठं. आणि ते मी असे नळ फिरवायचं, ते असं इकडून फिरव तिकडून फिरव. बिताडातून पाणी पडलं. अरे म्हणलं खूप पडलं पाणी, सगळं ओला होऊन गेलो मी. काय त्याची काही सुविधा आल्यात महाराज, आहे का नाही? शावर आलं, अजून वेगवेगळ्या पद्धती आल्यात. हे तुम्हाला मी का सांगतो? एक एक गोष्ट लोप पावत गेली. आणि म्हणून नामदेवराय म्हटले, तुम्हाला गंगेची आंघोळ करायला वेळ नाही ना, मग पहिला तांब्या डोक्यावर वत्ताना गंगा गंगा म्हणा. मग गंगा गंगा जर तुम्ही श्रद्धेनं म्हणाल तर सकळ पापे जाती भंगा, सगळे दोष आपले निघून जातील, आपण पुण्यवान हो, अशा अर्थाचं हे चिंतन आहे. आणि जाताना थोडासा विषय बाजूला ठेवतो. माझ्या 6 गोष्टी घरी घेऊन जा, ताडपत्ता सगळे. आयुष्यात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, आयुष्यात जर तुम्हाला कमी वयात आणि कमी काळात मोठं व्हायचं असेल तर कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. काय ठेवायचं नाही? ऋण, पैसा, कर्ज, उपकार कधी कोणाचे ठेवायचे नाही. जर कोणाचे 50 रुपये घेतले असले तर देऊन टाकायचे. सध्या लोकांची मती भ्रष्ट होईल, पैसे घेताना गोड बोलतात. काही तर फोन आल्या बायकोला सांगा, द्या उचललाय, त्याला सांग मी घरात नाही. आणि त्यांनी वट्ट्यावर येऊन फोन केला, मग तुम्ही उठायच्या आत त्यांनी वट्ट्यावर येऊन फोन केल्यावर काय करायचं?
ध्यानात ठेवा, जर तुम्ही कोणाचे 50 रुपये बुडवाल तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. 500 बुडवले तर डायरेक्ट 5000. आजारी बिजारी पडले तर ते बिल डॉक्टरचं असेल. कारण गरीबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरीबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो. कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. विडलो विडलो. हत्या कधी कोणाची करायची नाही. हत्या म्हणजे काय? हे माणसं मारले पाहिजे, जनावर कापली पाहिजे, कोंबड्या मारले पाहिजे, बोकड कापलं पाहिजे, याच्यापेक्षा वेगळी हत्या आहे बरं का. सगळे म्हैस दुने आणि पाहुणे ऐकून ठेवा, आपल्या बायकोचा अपमान लोकांच्या पुढे कधी करायचं नाही. तुमचे घरात नवरा बायकोचे किती भांडणं होऊ द्या, पण लोकांच्या पुढे कधी अपमान करायचं नाही. भांडणं कोणाच्या घरात नाही. मिशेवाले बाबा, तुमच्या घरात भांडण होत नाही का? प्रत्येकाच्या घरात भांडण, कोणाच्या घरात भांडण नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, आमच्या घरात भांडण नाही. आमच्या तर मोकर भांडण कोणाच्या, आमचं म्हणलं पण किती असले, कोणाच्या घरात भांडण नाही. प्रत्येकाच्या घरात भांडण आहे. फक्त एकमेकांचा अपमान लोकांच्या पुढे कधी करायचं नाही. ती एक ब्रह्महत्या आहे. काही काही लोक इतके नास्तिक आहेत बाबा, लय संताप होतो. कधी कधी दारू पिऊन मारतात, तिला घाणघाण बोलतात, तिला वाईट बोलतात, तिच्या बापाचा काय उद्धार करतात, आईचा काय उद्धार करतात. भांडणं यांचे न उद्धार त्यांचा. काय संबंध त्या बिचारांचा? हे ध्यानात ठेवा, जर तुम्ही काय काय मारतात, तुम्ही बायकोला माराल, वाईट बोलाल, घाण बोलाल, पण शास्त्र काय सांगतं माहिती तुम्हाला भाऊ? इकडे बा, मी तुमच्या खपल्याने गाडीत, मी तुम्हाला उदाहरण देतोय. तुम्ही बायकोला माराल, घाण बोलाल, वाईट बोलाल, तुम्ही तिचा नवरा आहे, ती तुमचा सहन करेल. पण कुठपर्यंत? देवानी स्त्रीला जबरदस्त ताकद दिलेली सहन करण्याची. लई सहन करती बाई, लई सहन. कांदा चरकन बोट कापलं तरी बिचारी स्वयंपाक करते. हा, चटका बसला तरी बिचारी पुढची पोळी भाजतेच. एवढी सहन, जबरदस्त सहनशीलता दिलेली आहे. शास्त्र म्हणतं ती तुम्हाला, आचार्य चाणक्य असं म्हटले बघा, किती खोट बोलले आचार्य चाणक्य. चाणक्य म्हणतात तुम्ही तिला माराल, ती तुमचा मार खाईल, सहन करील, पण कुठपर्यंत? तिला असह्य होतंय, सहन होतंय तोपर्यंत. पण ज्या दिवशी तुमचा मार तिला सहन होणार नाही, त्या दिवशी तिच्या तोंडातून जो काही शब्द बाहेर पडेल तो तुमच्या लेकरा बाळांसाठी, तुमच्यासाठी लाख मोलाचा वाटोळं करणारा असेल. स्त्री ही एक आदिमाया शक्ती आहे, म्हणून कधीच लोकांच्या पुढे तिचा अपमान कधी करायचा नाही. कळलं ना तुम्हाला सगळ्यांना? लय बरं वाटलंच नाही ना तुमची बाजू घेऊन बोलला. इकडे पहा, तुमच्याकडे पाहतो. आपला नवरा घराच्या बाहेर निघताना कधीच त्यांना प्रश्न विचारायचा नाही, तुम्ही कुठे चालले. लय सवय यांना. आता बोला ना तुम्ही बोला ना. अहो, नवऱ्याची आंघोळ झाली, त्यांनी कपडे घालायला सुरुवात केली की लगेच अशी सुरुवात केली का लगेच पुढे येते. हो, आहेत का नाही? खरं आहे का नाही? कुठे चालले? कुठे चालले? असा जर युपी तर असला तो डायरेक्ट म्हणतो मी बाईक करायला चाललो. इतकं कलवरी पाहिजे. अहो, आपला नवरा, आपला मालक पोटा पाण्याचा प्रश्न मिटवण्याच्या चिंतेनं बाहेर पडतो. तो का वाईट कामासाठी बाहेर फिरतो? कधीच नाट लावायचं नाही. या जुन्या म्हाताऱ्या बसल्या माझ्या पुढं, विचारायची सोय नाही बाबाला कुठं चालले म्हणून. विचारायला जाता बाबा काठी फेकून आणतो काय? जुने लय शिस्त कडक. अजून म्हाताऱ्या विचारते नाही तुम्ही कुठं चालले. लय सगळ्या बायांना माझं सांगणे, लय तुमचं मालकावर प्रेम आहे, तुमच्या नवऱ्यावर. घरातून निघायच्या 10 मिनिटं अगोदर प्रश्न करायचा, आज काही कुठं दौरा? किंवा निघून गेल्यानंतर 10 मिनिटांनी मागून फोन करा. तुम्ही काही गेले हो, गडबडीत गेले, सांगून नाही गेले, कुठं गेले, मला हुरहुर वाटली, असा फोन करा. पण घराच्या बाहेर निघताना कधी प्रश्न विचारायचा नाही. का नाही विचारायचा माझ्याकडे? बा, दिवसमान लई वाईट सुरू आहे, काळ इतका वाईट सुरू आहे, कदाचित सकाळी घरातून बाहेर गेलेला व्यक्ती संध्याकाळी पुन्हा घरी येईलच याची गॅरंटी नाही राहिली. घरातून बाहेर पडताना नाट लावायचं नाही, ती हटकणे कधीच प्रश्न विचारायचा नाही. याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. मुक्या जनावरांचा शाप घेणे. माझ्याकडे बा, थोडं राहिलं आपलं. मुक्या जनावरांचा शाप घेणे म्हणजे काय करायचे? इकडे बघा, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, बैल चारा पाण्याविना आरडतात, ओरडतात, ऐकून न ऐकल्यासारखं करणे आणि त्यांना चारा पाणी न घालणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. कधीच करायचे नाही. कळलं ना तुम्हाला सगळ्यांना? आता मीच म्हणतो हा. तुम्हाला केवढा त्रास, वट उघडायचे, पुन्हा मिटवायचे, किती मोठा त्रास. आता सगळं आज मीच बोलणार. आता मी रोजानंच येईल आज म्हटल्यावर. बोलत जा ना तुम्ही. काही मगाच पोस माझ्याकडे बाश पाहते. हाय का गेला ते कळा ना मला. आहे का नाही? हसत जाऊ. काही लोक हसत नाही बाबा, नुसती बसेल राहते बाजी. तुम्ही त्यांना सकाळी राम राम करत आहे, आपण म्हणावं राम राम, त्याचं तोंड्या बाजू. सकाळी 9ला बेटा राम राम, संध्याकाळी 6ला बेटा राम राम. हसत का बाय हेच करतोय.
आणि असा मेला मग आहेत परत आमच्या दाव्याला प्रवचन. एक मात्र माया पुढं बसेल होतं खांबाला पाठ लावून कीर्तनात. मी काही म्हणलं का माझ्याकडे पाहायचं हे बास करायचं. कसं करायचं? अख्खे दात पडत होते तोंडातले, त्याच्यामुळे तोंड असं वेल होतं. ते माझं लक्ष गेलं, म्हणलं बाबा तर आपल्याकडे पाहू राहिले. मी सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं 2 तास हा ना रवी महाराज. आणि मी काही म्हणलं का दणका चालू, मी त्यांच्याकडेच पाहून कीर्तन केलं. आणि कीर्तन झालं, चौबदारला म्हणलं कुठले ते, म्हणे मी इथलाचे. म्हणलं ती बाबा कुठले होते ते, म्हणे आमच्याच गावचा आहे तो, बाहेर आहे. या गेले का 2 तास. माणसाने हसत जावं. काही काही माणसं मोकळे असते हो, खळा खळा कसे असतात, खळा खळा असतात. आणि काही काही या अशी अशी चमक भरली मग आतमध्ये. हेच परत आमचे प्रवचन तिथं मग मला बदला तिथे ऐका नाही. हसत जावं माणसाने, काय रडती नाही आणि जाती नाही, नित्य बसेल. काय करा माणसाने हसत जावं, समाधानी राहू. आपला मुद्दा चालला होता वैर कधी कोणाची ठेवायचं नाही. विडल विडल ऐका, वैर कधी कोणाची ठेवायची नाही. वैर म्हणजे काय, इकडे बा भांडण दुश्मनी. का बरं, हे कलियुग आहे आणि कलियुगाचा वारा सगळे म्हैसधोणी आणि पाहुणे उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयंकर त्रास आहे. बोला, जे चांगलं वागतात ना बाबा त्यांना लई त्रास आहे सध्या. आणि जे नीच वागतात, नास्तिक वागतात, वाईट वागतात त्यांचा सन्मान चालू आहे. इथं कोण कुठं कसा कधी काटा काढील सांगताच येत नाही. त्याच्यामुळे कधीच कोणाशी वैर ठेवायचं नाही. छत्रपती तुमच्या माहिती करता बोलतो, तुमचं वाटोळं करणारे इकडे बा, तुमचं वाटोळं करणारे, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला छळणारे, आपल्याला मागं खेचणारे, आपल्याविषयी जळजळ करणारे बाहेरचे लोक नसतात. आपलीच लोक असतात. आपलीच लोक आपलं वाटोळं करतात. आपल्या घरातलेच आपले भाऊबंद. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं बाहेरचे नव्हते. बरोबर दादा, छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं ताई बाहेरचे नव्हती. आई त्यांच्या घरातलेच 3 जण होते. महाराजांची आई आणि बायकोचे 2 भाऊ गणोजी आणि कनोजी, या दोघांनीच महाराजांचा घात केला होता. आणि तेव्हापासून बायकोच्या भावाला साला म्हणण्याची पद्धत आहे. काय म्हणण्याची पद्धत आहे, साला आहे का नाही. आणि जर कधी महाराजांची सावत्र आई आणि महाराजांच्या बायकोचे भाऊ गणोजी कान्होजी जर फितूर झाले नसते ते चरा कापले असते. चरा कसं मारलंय संभाजी महाराजांना ऐका सगळे. 1 मिनिट. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका आहे, तिथून महाराजांना ओढीत आणलं होतं. आळंदीच्या जवळ 10 किलोमीटर गाव आहे. तुळापूर आणि वडू असे 2 गावं एकत्र आहे. मध्ये इंद्रायणी माता आडवी आहे. तिथं ओढीत आणलं होतं. साखळदंड पायाला बांधले, हाताला बांधले. 180 डिग्री सेल्सिअस इतकं कडक गरम पाणी उकळून महाराजांच्या अंगावरती ओतलं होतं. 3ऱ्या शिट्टीतला बटाटा कसा उकडून निघतो बाया, तसे महाराज उकाडले होते. साल्ट कसे काढता आपण बटाट्याचे, तसे साल्ट काढायचे हो महाराजांचे, तसे साल्ट वाढायचे. काय त्रास दिला महाराज आणि काय संघर्ष आहे छत्रपती संभाजी महाराजांचा सांगू का तुम्हाला. इकडे बाय 1 मिनिटात. 2.5 वर्षाचे होते तर सखी आई वारली. आईचं प्रेम मिळालं नाही. 21 वर्षाचे झाले तर वडिलांनी जगाचा निरोप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले जगातून आणि लढण्याची वेळ आली. बापांनी तयार केलेल्या निर्माण केलेल्या स्वराज्याची स्थापना झालेलीच होती, पण त्याची निगा राखण्याची वेळ आली. धर्माचं रक्षण करण्याची वेळ आली. आई बहिणींच्या कुंकू रक्षणाची वेळ आली आणि बायकोच्या भावांनी घात केला. काय बोलायचं दादा, बोला ना तुम्ही. हो ताई बोला ना काहीतरी बोला. अहो नख वडायचे, नख अच्छा नख चिमट्याने वडायचे. 39 दिवस अत्याचार चालू होता. 39 दिवस. अजून काय सांगू तुम्हाला, सळाया खूप असल्या. अजून काय सांगू, जीभ हासडली. अजून काय, तुकडे तुकडे केले. तुकडे करायच्या अगोदर मिठाचं पाणी करून वतलं, साल्ट काढल्यानंतर मीठ चोळलं, तुकडे तुकडे केले, खांड खांडे केले आणि पंचक्रोशीत फेकून दिले वकील साहेब. आणि तुम्हाला अजून सांगतो, त्या परिसरातल्या काही बाया गौऱ्या व्याचायला गेल्या होत्या. चेतन महाराज गौऱ्या त्या गौऱ्या व्यासता वाजता काही बायांना हाताचं बोट लागलं, कोणाला हाताचा पंजा दिसला, कोणाला पायाची बोट दिसले, कोणाला काय असं दिसलं. त्या सगळ्या पोरींनी बायांनी ते तुकडे तुकडे गोळ्यात केले आणि गावात आणले. सगळ्यांनी मिळून ते प्रेत शिवलं. तेव्हापासून त्या गावाला आडनाव आहे शिवले. काय आडनाव आहे त्या गावाला, शिवले. आणि जर शिवल्यांचा कोणी मेला वारला
तर 10 दिवस ते लोक सुतक पाळतात. आणि आजही बी महाशिवरात्री नंतर येणारी 2 दिवसांनी जी अमावस्या असती की नाही, तिथून तर गुढीपाडव्याच्या आगल्या दिवशी पर्यंतची जी अमावस्या आहे, म्हणजे 1 महिना आणि 2 दिवस ते लोक महाराजांच्या नावाचं सुतक पाळतात. त्याला बलिदान मास म्हणतात. आहे का नाही? काय संघर्ष आहे महाराजांच्या आयुष्यात. वाटोळं करणारी माणसं बाहेरची नव्हती ताई. महाराजांच्या घरातल्याच लोकांनी महाराजांचं वाटोळं केलं. तर ध्यानात ठेवा सगळे आलेले पाहुणे, हात जोडून विनंती करतो, लई जवळ कोणाच्या जाऊ नका, लई लांब कोणाच्या राहू नका. लई जवळ जाल तर लई रडाल, आणि लई लांब राहाल तर कायमचे वाळीत पडाल. दुरून डोंगर साजरे असं जीवन जगा. विठ्ठल विठ्ठल. आणि जो प्रामाणिक राहतो ना आई, त्याची किंमत लोकांना कळत नाही. पण जो बोलण्यातला बाड, लुच्चा, विश्वासघातकी, तोंडावर एक बोलतो, माग एक बोलतो, कामापुरता जवळ येतो, काम झालं का गरज संपून वैद्य मरो असा जो राहतो ना बाबा, त्यांचीच किंमत समाजामध्ये सध्या जास्त आहे. पण ध्यानात ठेवा, कटू सत्य जरी असलं तरी पण ते कधी पराजित होत नाही. एक नाही एक दिवस ते उघडं होतंच. आणि असं उघडं होतं ते निखिलराव, तेव्हा आपली किंमत डायरेक्ट 0% होऊन जाते. आणि आपल्या पदरात पडतो तो फक्त पस्तावा पस्तावा आणि फक्त पश्चाताप. त्याच्यामुळे लई जवळ कोणाच्या जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 तुमच्या वाचून कोणाचंच काही थांबलेलं नाही. तुम्ही 4 दिवस कुठेतरी गावाला जा, कोणाला फोन करू नका, लोक तुम्हाला डायरेक्ट विसरून जातील. आपल्याला काही काही लोकांचा असा भ्रम आहे, काही काही लोकांचा असा गैरसमज आहे बाबा की माझ्यासाठी सगळं जग आहे. तुम्ही जा 4 दिवस कुठेतरी, कोणीच तुम्हाला फोन करणार नाही. डोकं डायरेक्ट तुम्हाला विसरून जाणार. कटू सांगू का तुम्हाला, कटू सत्य हे बघा, लोक फक्त फायद्यापुरती जवळ येतात. काही काम असलं तरच आपली आठवण काढतात, नाही तर लोक तुमची आठवण सुद्धा काढत नाही. लोक तुम्हाला विसरून जातील. त्याच्यामुळे बायकोसाठी जगा, पोराबाळांसाठी जगा, आपल्या आईवडिलांसाठी जगा आणि स्वतःसाठी जगा. त्यांच्या चेहऱ्यावरचा आसू, आयुष्यभराचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती उमटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं वाक्य असं आहे मंडळी, हे बघा. आणि मी एक वाक्य इतकं गोड वाचलं होतं, लय गोड वाक्य वाचलं होतं मी, व्हॉट्सअपला मला आलं होतं. त्या वाक्याने माझ्या हृदयावरती डायरेक्ट अधिराज्य केलं होतं. एका ठराविक वेळेनंतर माणूस इतका लांब निघून जातो सगळ्यांपासून, फार लांब निघून जातो, इतका लांब निघून जातो. त्याच्या आयुष्यात कोणी आलं काय आणि कोणी गेलं काय त्याला काहीच घेणं राहत नाही. आणि त्याचं वाटोळं करणारी माणसं कोण असतात माहिती का? त्याच्या आयुष्यात आलेली माणसं, गेलेली माणसंच याला कारणीभूत असतात, जबाबदार असतात. त्याच्यामुळे संगत करताना सुद्धा चांगल्या माणसाची करा, नास्तिकांची संगत करू नका. हे बघा, हिरा फार चांगला असतो पण तो ढेकणाच्या तावडीत गेला की त्याचं वाटोळं होत असतं. साधू फार पवित्र असतो पण नास्तिकांची संगत जरी त्याला लागली का त्याचा आयुष्याची बदनामी होत असते. संगे हिरा जो भंगारा,
कसा फिट ठेवतो तसं फिट प्रमाण आहे का नाही. हा थोडी सुद्धा वीट माग आणि पुढे ठेवीत नाही गौंडी बरोबर ते माप लावतो का नाही ते वळंबा तसं वळंबा लावलाय भाऊनी. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू जायचा. संगत करताना चांगल्याच माणसाची करा आयुष्यभर आनंदी राहा. ही गोष्ट प्रत्येकाने सांभाळा. आणि आयुष्यात इकडे बा जर कमी वयात आणि कमी काळात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल सगळे म्हैस धुणे आणि पाहुणे आमची मातोश्री मंदाबाई आई म्हैस धुणे आणि विष्णूबाबांच्या या कार्यक्रमाला आलेले सगळे पाहुणे ऐकून ठेवा. एक वाक्य फक्त 3-4 वाक्य सांगतो आणि कीर्तन आता थांबवतोय माझा लय वेळ झाला. ऐका इकडे बा जर कमी वेळात आणि कमी काळात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल दादा सगळ्या आणि सगळे तर सतत पॉझिटिव्ह विचार करीचा. एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. खायला पाहिजे यांचे निगेटिव्ह लोकांचे तोंड. मला तर इतका राग आहे निगेटिव्ह लोकांचा यांचे तोंडच पाहत नाही मी. आता इकडे लई आहे पण कुठं भांडणार पाहिजे कोण नाही बरं का. गंमत केली आपली. एक वाक्य सांगतो रोहन दादा एवढं वाक्य बघा करता येतं का. अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठं असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचारामध्ये आहे. आणि एखादी गोष्ट जेव्हा माणसाला अंतःकरणापासून पाहिजे असते ना मनापासून तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि हा परमेश्वर आपल्याला एक वटून मदत करत असतो. म्हणून आणि पाहिजे असलेली गोष्ट आपल्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही. म्हणून सतत पॉझिटिव्ह राहा. विठ्ठल विठ्ठल. पैशाने सगळ्या गोष्टी मिळत नाही. पैशाने पेन विकत घेता येईल पण चांगला अक्षर नाही काढता येणार. काही येतं काढता. त्या दिवशी त्या चिंचोलीजवळ एक मोह आहे बघा मोह माहिती का तुम्हाला मोह. ते मोहला गेलतो दाव होतं दशक्रिया ते एकाला म्हणलं होती कोण वारले ते पेन नावं लिहून द्या ना मला. ते एक जण आला काय काय पळत वकील साहेब मला म्हणतं हा पेन घ्या तुम्हीच लिहा. हा ना तो पेन त्याने माझ्याकडे दिला. आई तो पेन मला लय आवडला. म्हणलं का हो पेन लय भारी तुमचा. तो मला काय म्हणतो बाबा तुम्ही किंमत नाही विचारली पेनची. म्हणलं केवढ्याच आहे म्हणे 300. हा पेन 300 रुपयाचा आहे म्हणे. हा म्हणलं असं काय तू म्हणून पेनच तसा आहे. म्हणलं मग तुम्ही लिहा ना. माझं अक्षर चांगलं नाही तुम्हीच तो काल इथं लावायला ठेवले का फक्त. मग पैशाने पेन विकत घेता येतो चांगलं अक्षर काढता येत नाही. पैशाने तुम्ही पुस्तकं विकत घ्याल त्यातलं ज्ञान प्राप्त करू शकत नाही. पैशाने मंदिर बांधाल देव सुद्धा विकत आणाल पण त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने वडापाव खाता येतो पैसा खाता येत नाही. खाता काय निखिलराव पैसा खाता काय लई भूक लागली 100 रुपये खाले आणि ढेकर दिला. आज कुठं झालं अजिबात नाही. पैशाने सगळं मिळतं पण माणुसकी असणारी माणसं नशिबाने मिळतात. कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. विद्वत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. माहिती बाप विद्वत्तेचा कधीच गर्व नाही होऊन द्यायचा. विद्वत्तेचा गर्व म्हणजे काय झाले माझे 3 वाक्य राहिले. विद्वत्तेचा गर्व म्हणजे काय दादा आपल्यापेक्षा 1000 पटीनं श्रीमंत लोक या जगात राहतात. आपलं विद्वान लोक या जगात राहतात. ज्ञानी लोक या जगात राहतात. तुम्हाला नमुने पाहिजे का नमुने लगेच दाखवतो माझ्याकडे बा ताट बसा. एवढलेच वांगे एवढले वांगी तेव्हा इकडे एक बसली पा. तेव्हा त्या ताईच्या मांडीवर एक बसली इकडे पाहते माझ्याकडे टुकुमुकू बघतोय चांगला. अजून त्या तिकडे एक ताईच्या मांडीवर बसली एवढले खाली मोबाईल पाहते तेव्हा इकडे एक पाहती पा. एवढलेच वांगे माझ्याकडे मान इकडे त्यांची निंदा नाही करायची. मला वाक्य पूर्ण करायचे. एवढलेच वांगे वाचता येत नाही म्हणलं वाचता पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करते हे. आणि वरून बाबाला सांगा द्या बाबा तुम्हाला कळत नाही नीट वापरा. या बाई कोणी यांची मेंदू घडवली असतील. शास्त्र असं सांगतं आकाश दादा स्त्रीला ज्या ऐका सगळ्या स्त्रीला ज्या दिवशी दिवस थांबतात ना ताई त्या दिवसानंतर ती बाळंत होत नाही तोपर्यंत तिच्या गर्भावर जसे जसे संस्कार होतात तसे तसे बाळ जन्माला येत असतात. मग हे जर एवढे लहान वयात जर एवढे हुशार आहेत इंग्लिश वाची दे काही मग वाचता येत नाही पण टायपिंग करते इंग्लिश. पप्पा तुम्ही कुठे ऐका नाही वाचता येत नाही पण टायपिंग करते लय भारी ऐका नाही. सांगा बरं तुम्ही मग यांच्या आयांनी सुद्धा हे पोटामध्ये असताना तेवढे चांगले संस्कार गर्भावर केले असतील म्हणूनच तेवढे हुशार पोरं जन्माला आलेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आई
दिवस थांबल्यानंतर बाळंत होत नाही तोपर्यंत शूरवीरांच्या गोष्टी ऐकत होती. ऐका नाही, रामायणातल्या महाभारतातल्या कथा ऐकत होती, वाचत होती. म्हणून गोरगरिबांचा वाली, रयतेचा राजा, अनाथांचा मायबाप म्हणून जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज. ऐका नाही, काय बोलायचं महाराज. ज्या पुरीला बाप नाही तिचा बाप छत्रपती शिवाजी महाराज, जिला आई नाही तिची आई छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्याला कोणीच नाही असा अनाथांचा मायबाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. गोरगरिबांचा वाली आहे. म्हणून ही गर्भावर झालेले संस्कार आहे. कधीच विद्वत्तेचं गर्व नाही होऊन द्यायचं. मी रोज माझ्या मनाला एक गोष्ट म्हणते काही, मी रोज माझ्या मनाला एक गोष्ट सांगत असतो. बाबा, कीर्तन करताना, फेटा बांधताना, भाऊ तुम्ही आता कीर्तन करणारे, पण ध्यानात ठेवा तुमच्या पुढे जेवढे बसले ना हे तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहेत, हे ध्यानात ठेवायचं. मग तुम्ही कीर्तन करायचं, असं रोज मी माझ्या मनाला सांगतो मंदाजी. पण आमच्या काही काही महाराज लोकांचा असा समज आहे, आपल्या पुढं बसेल सारी येडफटच बसेल राहतात. येडफट ते जेव्हा तुमच्या तारखा घ्यायच्या बंद करतील तेव्हा कळ येडफट. ऐका नाही, काय कोणाला कमी समजायचं, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. आणि शेवटचं वाक्य, सौंदर्याचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. सौंदर्याचा गर्व का नाही होऊन द्यायचा. आपल्यापेक्षा 1000 पटीनं भारी दिसणारी लोक, बाया, पोरं, पोरी या जगात राहतात. इकडे मला सगळे माझ्याशी बोला एक मिनिट. राग नाही येऊन द्यायचा. उदाहरण चाललंय माझं, नाही तर भेटायच्या कधी बाहेर मला. ऐका इकडे बा, आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली आपल्याला काय देणगी. का खाजायचं माझी बायको का बरं एवढी गोरी, मी का बरं काळा, माझा नवरा एवढा काळा, मी एवढी गोरी, असं का बरं, असं कधी म्हणायचं नाही. कोणाच्या रंगावरून कधी जायचं नाही. का बरं नाही जायचं. इकडे बा, देवाने दिलेली ती देणगी आहे. माणसाचं सौंदर्य त्याच्या रंगावरून कधीच ठरवायचं नाही. ताई, दादा, भाऊ ऐका, तो जाडा आहे किंवा बारीक आहे यावरून नाही, तो उंच आहे किंवा ठेंगणा यावरून नाही, मग तो मनाने किती चांगला आहे यावरून माणसाचं सौंदर्य ठरवायचं असतं. नाही तरी काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते. वचकालो मला इकडं काही ना कळलं, काय ना उद्या कळलं काही काय नाही. एकाने मला कीर्तन झाल्यावर 8 दिवसांनी फोन केला, रोहन दादा. किती दिवसाने? 8 दिवसानं कीर्तन झाल्यावर युट्यूबवरून नंबर काढला. मला म्हणतो कृष्णा महाराज आहे का. म्हणलं हा 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 हा. म्हणलं काय झालं. ते म्हणे तुम्ही त्या दिवशी केलेला जोक मला आता कळला. मग त्या दिवशी काय बिड्या पेत होता काय पाठीमागे जाऊन. का नाही, हे तुम्हाला मी का सांगतोय, कधीच सौंदर्याचा गर्व होऊन द्यायचा नाही. आणि आयुष्यभर चांगल्या लोकांची संगत करा. आज पूजनीय पिता श्री विष्णू बाबा, पूजनीय मातोश्री मंदाई, हे दोघेही आई बाबा यात्रेला गेले होते, चारिधामला यात्रेला गेले होते. तिकून आले, गंगाचं पाणी आणलं, स्वतःचं पुण्यवान झाले. ऐका नाही, नकळत जर काही पापं त्यांच्या हातून घडली असतील तर त्या पापांचं क्षालन करण्यासाठी ते गेले, तीर्थयात्रा करून आले आणि पुण्यवान स्वतः झाले. मग आम्ही तर झालोच पुण्यवान, मग आपण पोटेवाणी आपल्याला एकट्यालाच नाही राहायचं. मग आमच्या वतीनं सगळ्या माझ्या सुना किंवा माझे सगळे नातू, माझे शिव किंवा माझे सगळे नातेवाईक परिवार यांना सुद्धा तो पुण्याचा वाटा मिळावा म्हणून ते तिकडचं पाणी इकडे घेऊन आले. संपूर्ण ते पाण्याची मिरवणूक केली, परिसर पुण्यवान केला. मग तुम्ही आता आमच्या कार्यक्रमाला आला तर मग तुम्ही निर्मुखी का जाता. म्हणून ती प्रसादाचं सेवन या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. प्रसाद भोजन ठेवलेलं आहे. स्मृती भोजन म्हणजे कोण? स्मृती भोजन म्हणजे काय? ते वेगळं नाही. स्मृती म्हणजे गंगेच्या आठवणीचं भोजन असं मला म्हणायचं आहे. का नाही, करा अर्धवट विचार द्या मला गुतून, आज काही करू नका. का नाही, ते आठवणींचं भोजन. आणि बघा, जेवण वेगळं आणि प्रसाद वेगळा. सगळ्या बाया इकडे बघा, तुम्ही रोज स्वयंपाक करता की नाही संध्याकाळी, चिडचिडेपणात कधी स्वयंपाक करू नका, कधीच नाही करायचं. समजा तुमचं मानसिक संतुलन ढासळलेलं असेल, तुम्ही टेन्शनमध्ये असाल ना, त्यावेळेला स्वयंपाक नाही करायचा 10-15 मिनटं. मग काय करायचं, हातपाय धुवायचे. तुमचा मोबाईल आहे प्रत्येकाकडं, ते मोबाईलमध्ये तुमच्या आवडीची गाणी लावून द्या, हरिपाठ लावून द्या, हनुमान चालीसा लावून द्या. थोडंसं माइंड शांत करा, मग पीठ मळा. त्याच्यानंतर ते हनुमान चालीसा ऐकत हरिपाठ ऐकत तुम्ही स्वयंपाक करा. परिणाम सात्विक अन्न तयार होईल आणि सात्विक अन्न पोटात गेल्यामुळे वृत्ती सुद्धा सात्विक तयार होईल आणि आयुष्यभर आनंद तुमच्या आयुष्यामध्ये राहील. काय वाटतं दादा, आहे का नाही? रोज हनुमान चालीसा हरिपाठ म्हणत स्वयंपाक करा. आणि ज्ञान हे कधी वाया जात नाही. आणि शेवटचं वाक्य, कोणाच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नका. काय बोलतो मी? रोहन दादा, ताई, सगळ्या ताई, सगळे दादा, मागची भाऊ, तुम्ही माझे भाऊ आहात सगळे. वकील साहेब तुम्ही, निखिल दादा, श्रीराम साऊंड, आकाशराव, रविदादा, चेतन महाराज, या भक्तिनाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला मी विनंती करतो, आयुष्यात
आनंदी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल तर कधीच कोणाच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, कधी कोणाचा विश्वासघात करू नका. हे 3 लोक एकत्र आले. कोण कोण 3 लोक? एवढा व्हिडिओ करा दादा माझ्याकरता. 3 मित्र होते. कोण कोण? ज्ञान, धन, बरं का, ज्ञान, धन आणि विश्वास, आधी 3 मित्र एकत्र आले. तर तिघांच्या गप्पा रंगल्या आणि काही कारणास्तव त्यांना एकमेकांपासून बाजूला होण्याची वेळ आली. तर त्यावेळेला या तिघांनी एकच शब्द काढला. म्हटले का रे, इतक्या दिवस आपण एकत्र राहिलो, आता आपण चाललोय बाजूला आपापल्या वेगवेगळ्या कारणांमुळे, काही काही बाजूला, तर आपण परत कुठं भेटायचं आणि कधी भेटायचं? तेव्हा ज्ञान म्हटलं मी शाळांमध्ये भेटू शकतो, विद्यालयांमध्ये भेटू शकतो. स्त्री ऐकणे, पैसा म्हटला म्हणजे धन, धन म्हटला ते म्हटलं मी श्रीमंत व्यक्तींकडे तुम्हाला भेटू शकतो. पण विश्वास शांत होता, विश्वास काहीच बोलत नव्हता, त्याच्या डोळ्यातून पाणी सुरू होतं. तेव्हा दोघांनी रडण्याचं कारण विचारलं. म्हटले का रे, आम्ही आमच्या ठिकाणं सांगितली कुठं भेटू, पण तू सांगितलंच नाही. त्यावेळेला त्यांनी शांत राहून रडत रडत उत्तर दिलं, अरे दादांनो, तुमचं ठीक आहे, पण मी जर एकदा निघून गेलो एखाद्याच्या आयुष्यातून तर परत या जन्मात कधी परत येत नाही. म्हणून कधीच कोणाच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. विश्वास एकदा गेला की गेला. आणि सगळं जग जर कोणाच्या भरोश्यावर चालत असेल ते फक्त विश्वासाच्या बळावरती आहे. विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळ्या वाजवा म्हणा. आज मातोश्री आणि पिताश्री या दादांच्या, आईच्या, वडिलांच्या निमित्तानं हा घडवून आलेला गंगापूजनाचा हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा उत्सव अतिशय आनंदात, अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला, पार पडला. त्यानिमित्ताने आपण सगळे आलात, आपली महत्त्वाची कामं सोडून आलात, उद्योग सोडून आलात. त्यानिमित्ताने तुम्ही सगळे आलात. वेळ खूप झालेले आहेत. आमचे आकाश महाराज गोड, त्यांचा आवाज, त्यांच्या चालीने तुम्ही मंत्रमुग्ध झालात. रवी महाराजांच्या आवाजाने तुम्ही न्हावून निघालात. इकडे आमचे स्वप्नील महाराज रसाळ रसाळ त्यांची बोटं आहेत, अतिशय गोड त्यांनी वाजवलं. पुन्हा एकदा वंदन करतो, नमूद करतो. ऐका, इकडे बस सगळी माणसं. एक महत्त्वाचं, बसा आहे, बसा बसा ताई, 5 मिनिट बसा. झालं माझं. एक शेवटचं निवेदन. येणारी 10 तारीख, ताट बसा सगळे. झालं माझं कीर्तन संपलंय. फक्त एवढं एक निवेदन करू द्या मला. येणारी 10 तारीख, येणारी 10 तारीख आत्ता, उद्या परवाची, अवघ्या विश्वाचे गुरु संत निवृत्तीनाथ महाराज यांचं पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे निघणार आहेत, होणार आहेत. सर्वांना मी अवघ्या महाराष्ट्राला मनापासून, अंतःकरणापासून विनंती करतो, तुम्ही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानाला आळंदीला येता, तुम्ही संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थानाला देहूला येता. मग आमच्या सगळ्या जगाचे गुरु, विश्वाचे गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ज्या संतांच्या समोर मांडली, ज्या गुरूंच्या, सद्गुरूंच्या समोर सांगितले, त्या विश्वगुरूंच्या प्रस्थानाला आपण येत का नाही? सगळ्यांनी या. संत निवृत्तीनाथ महाराज हे फक्त निवृत्तीनाथ महाराज नाही आहेत, ते विश्वाचे गुरु आहेत. आणि म्हणजे साक्षात श्री महादेवाचे अवतार आहे. शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन. सर्वांनी या 10 तारखेला आणि त्यांच्या प्रस्थानात सहभागी व्हा. या सोहळ्याचे साक्षीदार आपण सर्वांनी व्हा. संपदा
ज्ञानेश्वर माऊली